तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। इसोली ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, लाखो रुपयांचा गैरव्यवहार उघड। चिखली, बुलढाणा, इसोली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। 2021 ते 2025 या कालावधीत कर पावत्या बोगस दिल्याचे उघडकीस आले असून हा घोटाळा 25 ते 30 लाख रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। कर पावत्यांमध्ये बोगस व्यवहाराचे आरोप। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत सचिव, सरपंच आणि लिपिक यांनी संगनमत करून कर संकलन प्रक्रियेत मोठा घोळ घातला आहे। घरकर आणि पाणीकर पावत्या डुप्लिकेट बनवून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। गावक्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून 2 महिन्यात बँकेत काही रकमेचे भरणे दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात हा पैसा अपहार करण्यात आल्याचा संशय आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। भ्रष्टाचाराला राजकीय वरदहस्ताचा संशय। स्थानिक नागरिकांच्या मते या गैरव्यवहारामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळे तक्रार दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती मदत करावी अशी मागणी आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जर या प्रकरणाची योग्य चौकशी झाली तर आणखी मोठे घोटाळे समोर येऊ शकतात। त्यामुळे भ्रष्टाचाराचा हा प्रकार गांभीर्याने घेऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे। इसोली ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरण गंभीर असून याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। जनतेच्या पैशांचा अपव्यय झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे। प्रशासनाने त्वरित पावले उचलून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता सौ सरला राजेंद्र ससाणेची बातमी, चिखली, बुलढाणा। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।